नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। मंगाई देवीच्या यात्रेला भक्तीचा सागर, पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, रात्रीपर्यंत 2 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज। स्कूल बसच्या चाकाखाली चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, विजापूरमध्ये हृदयद्रावक अपघाताची घटना, बस चालकाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमध्ये संताप। बेळगावच्या वाहतूक कोंडीला लागणार का ब्रेक, 9 किलोमीटर एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅकची मागणी, रेल्वे गेटच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी राज्यसभेत आवाज। मंत्रिमंडळातील खाते वाटपाचा निर्णय घेतील पक्षश्रेष्ठी, बेळगावच्या फ्लायओव्हरसह खानापूरमधील पुलांच्या कामांना लवकरच सुरुवात, मंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती। सरकारी गायरान जमिनीवर प्रकल्प उभारण्यास सावगाव ग्रामस्थांचा विरोध, धरणालगत प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, जमीन सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवण्याची केली मागणी। जुन्या पीबी रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावच्या वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे उतरवण्याचा धार्मिक विधीही भक्तिभावात संपन्न झाला। वडगावच्या ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत। यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वडगाव परिसरातील रस्तेही भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत। शेतकरी, विणकर आणि कामगार वर्गामध्ये मंगाई देवीविषयी विशेष श्रद्धा असल्याने दरवर्षी यात्रेला मोठी गर्दी होते। यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडगाव वासी आणि मंगाई देवी पंच कमिटीच्या वतीने गेल्या 8 दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पारंपरिक पद्धतीने देवीचे गाऱ्हाणे उतरवण्याचा विधी पार पडला। मंगाई देवी पंच कमिटीच्या वतीने देवीला वार पाळून गाऱ्हाणे घालण्यात आले। मानकरी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी संपन्न झाला। यानंतर दिवसभर देवीची ओटी भरण्यासह विविध धार्मिक विधी सुरू आहेत। वडगावसह खासबाग, शहापूर, जुने बेळगाव, अनगोळ तसेच शहर आणि ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले आहेत। दिवसभरात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून रात्रीपर्यंत सुमारे 2 लाख भाविक मंगाई देवीचे दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विजापूर शहरातील पद्मनगर परिसरात स्कूल बसच्या चाकाखाली सापडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संगण बसव शिशु निकेतन शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आली असताना ही घटना घडली। श्रीशा सुहास वाडी असं मृत चिमुकलीचं नाव असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विजापूरच्या पद्मनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली। शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आली होती। विद्यार्थी बसमधून उतरत असताना श्रीशा रस्ता ओलांडण्यासाठी बसच्या पुढील बाजूने जात होती। याच वेळी बस पुढे गेल्याने श्रीशा बसच्या चाकाखाली आली। गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे। घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बस चालकाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी विजापूर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। बेळगाव शहरातील रेल्वे क्रॉसिंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आता थेट राज्यसभेत पोहोचला आहे। शहरातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि रेल्वे उड्डाण पुलांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कुरुक्षेत्र आणि नागपूरच्या धर्तीवर बेळगावमध्ये सुमारे 9 किलोमीटरचा एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक उभारण्याची मागणी राज्यसभा सदस्य एम नागराज यांनी केली आहे।
या मागणीमुळे बेळगावच्या जुन्या रेल्वे गेटच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. बेळगाव शहरातील रेल्वे गेट आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहरातील रेल्वे उड्डाणपुलांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आता थेट राज्यसभेतून एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅकची मागणी करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य एम नागराज यांनी सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. कुरुक्षेत्र आणि नागपूरच्या धर्तीवर बेळगावमध्ये सुमारे 9 किलोमीटरचा एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक उभारण्यात यावा अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. हा एलिव्हेटेड ट्रॅक झाल्यास रेल्वे मार्ग उड्डाणपुलावरून जाईल आणि शहरातील अनेक रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते. सध्या अनुगोळ, तिसरे रेल्वे गेट, दुसरे रेल्वे गेट, पहिले रेल्वे गेट, रेल्वे ओव्हरब्रिज, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, जुना धारवाड रोड आणि गांधीनगर या परिसरात रेल्वे गेट आहेत. यापैकी काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे. अरुंद उड्डाणपूल, सर्व्हिस रोडसाठी अपुरी जागा आणि उड्डाणपुलामुळे स्थानिक व्यवसायांवर होणारा परिणाम यामुळे नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे गेटवर स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्याऐवजी एकाच एलिव्हेटेड ट्रॅकच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटक मंत्रिमंडळातील खातेवाटप आणि संभाव्य खातेबदलाच्या चर्चेला सध्या वेग आलाय. मात्र या विषयावर अधिक चर्चा करणं योग्य ठरणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील असे ते म्हणाले. बेळगावमध्ये आज मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. मंत्रिमंडळातील खातेवाटप आणि खातेबदलाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना मंत्री सतीश जारकिहोळी यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडून योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि वरिष्ठांशी चर्चा करून मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. खातेवाटप अथवा खातेबदलाच्या संदर्भात पक्ष योग्य तो निर्णय विचारपूर्वक घेत आहे. त्यामुळे या विषयावर अधिक चर्चा करणे योग्य ठरणार नाही असे जारकिहोळी म्हणाले. तसेच मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांच्या नाराजीचा प्रश्न असल्यास पक्षांतर्गत चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळातील महिला प्रतिनिधित्वाबाबतही पक्षाचे वरिष्ठ निश्चितपणे योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री पदाबाबत आताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पदापेक्षा पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सावगाव गावातील सरकारी गायरान तसेच इतर सरकारी जमिनी सार्वजनिक वापरासाठी कायमस्वरूपी राखून ठेवाव्यात आणि या जागेवर कोणताही नवीन प्रकल्प उभारण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी सावगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या सरकारी जमिनीवर प्रकल्प उभारल्यास जनावरांच्या चराईसह गावाच्या सार्वजनिक सुविधांवर परिणाम होणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. सावगाव गावातील सरकारी गायरान आणि इतर सरकारी जमिनींच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. गावातील सर्वे क्रमांक 135-1, 238, 129, 149, 132, 135 आणि 153 या क्षेत्रातील 2 एकरांहून अधिक सरकारी जागेचा वापर ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून जनावरांच्या चराईसाठी, गो स्मशानासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांसाठी केला जातो. दरम्यान याच सरकारी जागेवर शासनाकडून काही प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या जागेवर प्रकल्प उभारल्यास गावातील जनावरांसाठी उपलब्ध असलेली चराईची जागा उरणार नसून त्यामुळे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच सदर सरकारी जागा धरणालगत असल्याने येथे कचरा अथवा इतर कोणताही प्रकल्प उभारल्यास त्यातून निर्माण होणारे दूषित पाणी धरणाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणासोबतच परिसरातील जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे संबंधित सरकारी जमीन कोणत्याही खासगी किंवा अन्य कारणासाठी हस्तांतरित करू नये तसेच तिच्या वापरात बदल करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बेळगावच्या जुन्या पीबी रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी विविध गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. बेळगाव शहरातील जुने बेळगाव नाका ते अलारवाड अंडरब्रिज सर्कल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत.
पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून दररोज हजारो कामगार, शेतकरी आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात आली. रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान L&T कंपनीकडून पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. खोदाईनंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्याने अनेक भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या खड्ड्यांची डागडुजी सुरू केली आहे. मात्र रामदेव गल्ली परिसरात खड्ड्यांमध्ये केवळ बारीक खडी टाकून ते बुजवले जात असल्याचे दिसून येत आहे. ही डागडुजी तात्पुरती असून काही दिवसातच पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ थातूरमातूर डागडुजी न करता रस्त्यांची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेळगाव येथील गणाचारी रुद्रभूमी 3रा क्रॉस सदाशिवनगर येथे पही वाइब्स फाउंडेशनच्या वतीने तसेच वीरशैव समाजसेवा समितीच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली. यावेळी समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या उपस्थितीत वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच RFO प्रशांत गौराणी यांनी मोफत रोपे उपलब्ध करून देत उपक्रमाला सहकार्य केले. रमेश कळसन्नावर यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्य व स्वयंसेवकांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. फाउंडेशनच्या संस्थापक संचालक रक्षा यू यांनी ग्रो ग्रीन उपक्रमांतर्गत बेळगावचा हरित पट्टा वाढवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक समाज घडवण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या 33 दुचाकी वाहनांचे गोकाक येथील गृह कार्यालयात पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे, दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या दुचाकींमुळे लाभार्थ्यांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच शासकीय व सामाजिक कामांसाठी सुलभपणे प्रवास करता येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी, सन्मान आणि स्वावलंबी जीवन मिळावे या उद्देशाने अशा लोककल्याणकारी उपक्रमाची अंमलबजावणी पुढेही सुरू ठेवण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप महानगरच्या वतीने शहरातील कित्तूर आणि चन्नमा चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात पराक्रमाने लढा देत वीरमरण पत्करलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमा आणि क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. पुतळ्यांची स्वच्छता करून या महान स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयोजित या स्वच्छता अभियानात भाजप महानगरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सलामवाडी तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कैलासवासी तुकाराम अण्णा पाटील गुरुजी यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना 50 स्टील ग्लास, पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले. या शाळेमध्ये 33 वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र रमेश पाटील, सून लता पाटील व पत्नी यशोदा पाटील यांनी हा उपक्रम आयोजित केला. यावेळी रमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करून अभ्यास, शिस्त व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला महत्त्व द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमास SDMC अध्यक्ष आनंद पाटील, कुटुंबीय, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप शेडे यांनी केले तर ललिता बडिगेर यांनी आभार मानले. बेळगाव तालुक्यातील राकसकोप येथे भारतीय सैन्य दलात 26 वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले ACP नायब सुभेदार विष्णू भरमू मोटर
यांचा ग्रामस्थ, पंचमंडळ, ग्रामपंचायत सदस्य व सैनिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. गावातून काढलेल्या मिरवणुकीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर सामाजिक भवनात सत्कार समारंभ झाला. दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान झालेल्या वाहन अपघातात दोन्ही पाय निकामी होऊनही त्यांनी जिद्द आणि धैर्याने सेवा पूर्ण केली. हा त्यांचा संघर्ष युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे MK पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त सुभेदार मेजर केदारी मोटर यांनी तर सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक गुंडू ज्ञानबा शिवणगेकर यांनी केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील गलगुंजी व सिंगिनकोप येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गेल्या 9 वर्षांपासून सीमा भागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून अंकलिपी, पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. गलगुंजी येथील कार्यक्रमात हनुमंत मेलगे यांच्या अध्यक्षतेखाली संजय पाटील व मर्याप्पा पाखरे यांनी मराठी शाळांच्या संवर्धनाचे आवाहन केले, तर उपस्थित मान्यवरांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्री पाटील, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, सुदेश घाडी, मुकेश गुरव, साईनाथ मळी, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई, तन्मय हुंद्रे, श्रेयस निट्टूरकर, आकाश घाडी यांच्यासह समितीचे कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. व्हॉट्सअॅप हॅक करून संपर्कातील व्यक्तींकडे पैशाची मागणी करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. गेल्या 2 दिवसांपासून अनेक नागरिकांचे व्हॉट्सअॅप खाते हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हॅक करण्यात आलेल्या खात्यांमधून संबंधितांच्या मोबाईल कॉन्टॅक्टमधील नातेवाईक, मित्र आणि परिचितांना मेसेज पाठवून तातडीने पैशांची मागणी केली जाते. सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच व्हॉट्सअॅप हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार वाढलेत. सायबर ठगांकडून नागरिकांचे व्हॉट्सअॅप खाते ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या संपर्क यादीतील व्यक्तींना पैशांची गरज असल्याचे सांगत मेसेज पाठवले जातात. विशेष म्हणजे हे मेसेज संबंधित व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावरूनच येत असल्याने अनेकांना सुरुवातीला हा प्रकार खरा वाटतो. मात्र संशय आल्यानंतर काही नागरिकांनी संबंधित व्यक्तींशी थेट संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप खाते हॅक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नागरिकांना सतर्क करण्यात आले असून व्हॉट्सअॅपवरून पैशांची मागणी करणारा कोणताही मेसेज आल्यास तातडीने पैसे पाठवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. पिरणवाडी येथील बनशंकरी महिला मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी विनायक नगर येथील विनायक मंदिरात आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 100 नागरिकांनी याचा लाभ घेतला. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कावीळ, अर्धांगवायू, अस्थमा, लिव्हर व मूत्रपिंडाचे विकार, हाडे व सांध्यांचे विकार, थायरॉइड, त्वचारोग, मूळव्याध तसेच बालरोग, स्त्रीरोग व क्षयरोगासंबंधी तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्र तपासणी करून उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर अग्रवाल नेत्रदर्शनचे उदयकुमार श्रीदेवी व नरेंद्र बिरजे तसेच आदिवीर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मच्छेचे डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर विद्या पाटील, डॉक्टर नवाज मुल्ला व त्यांच्या कर्मचारी वर्गाने तपासणी व उपचार सेवा दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा जयश्री मिर्जी, सचिव वैशाली हुलोळी, सदस्य यल्लव्वा कलसपन्नावर, साधना साकळकर, मेघा नौकुडकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले, तर समाजसेविका माधुरी जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेला आज मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी धाव घेतल्याने मंदिर परिसरासह रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे. यात्रेतील पारंपरिक नैवेद्य आणि मानपानाच्या प्रथेसाठी
कोंबड्या व बकऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत तसेच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने वडगाव परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संसद भवनात आज मंगळवारी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. मतदारसंघाची वैशिष्ट्ये, विकासाच्या विविध संधी तसेच भविष्यातील विकास कामांबाबत खासदार कागेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल गौरवोद्गार काढत त्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासासाठी आपल्या व्यापक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. दरम्यान या भेटीमुळे मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन मिळण्यास निश्चितच बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या 676व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिंपी समाज ट्रस्ट बेळगाव यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील खडेबाजार येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या कार्यालय परिसरात हा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजेत सहभाग घेतला. सोहळ्याच्या निमित्ताने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत विविध वयोगटांसाठी खेळ, मनाचे श्लोक, महालक्ष्मी अष्टक, कालभैरव अष्टक तसेच श्री सूक्त पठण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला बालक, विद्यार्थी व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत नामदेव महाराजांचे विचार आणि संत परंपरेतील संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व ठरले. यावेळी गुणवंत विद्यार्थी सन्मान करण्यात आला. सायंकाळी आयोजित समाज प्रबोधनपर व्याख्यानात हभप परशुराम महाराज कणगुटकर यांनी मार्गदर्शन केले. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबिटीस सेंटरमध्ये ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. कुलकर्णी यांनी पारंपरिक उपचार पद्धती व आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना रक्ताभिसरण सुरळीत राहण्याचे महत्त्व सांगितले. तर टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी फसवणूक व लुटीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मराठी, हिंदी व कन्नड गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. अरुण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली. अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के.एल. मजुकर, सहकार्यवाह शिवराज पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बेळगाव शहरातल्या केळकर बाग येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगावचा कैवारीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त मेहंदी व शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 75हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आगामी गणेशोत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक व विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवण्यात येणार असून वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प मंडळाने केला. मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश परेश शिंदे, उपाध्यक्ष आदित्य मुदगेकर, सरचिटणीस परेश शिंदे, सचिव दीपक ओझा, जय वाके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व माऊली महिला मंडळाच्या सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. राज्यासह अनेक राज्यांमध्ये या आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळूर, उडुपी, कारवार, शिमोगा, चिकमंगळूर, कोडगू, हसन, म्हैसूर, मंड्या, बेंगळूर शहर व ग्रामीण, तुमकूर, कोलार, चिಕ್ಕಬಳ್ಳಾಪುर, चित्रदुर्ग, दावणगेरे, बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी आदी जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. याचबरोबर बागलकोट, बिदर, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी जिल्ह्यात साधारण पाऊस होणार आहे.
किनारपट्टीवरील 3 जिल्ह्यात व्यापक पाऊस तर शिमोगा आणि चिक्कमंगळूरमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित दक्षिण आणि उत्तर तर अनेक भागात मध्यम पाऊस, कर्नाटकात काही ठिकाणी जोरदार पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. विजापूर येथील सिक्याब असोसिएशनच्या संस्थापक दिन कार्यक्रमात लोकायुक्त न्यायमूर्ती बी.एस. पाटील यांनी डॉक्टर एस.ए. पुणेकर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत शिक्षणातून सक्षम पिढी घडवणे हाच राष्ट्रनिर्माणाचा खरा पाया असल्याचे सांगितले. 1969 मध्ये संस्थेची स्थापना करून डॉक्टर पुणेकर यांनी बागलकोट व विजापूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सुविधा तसेच 1974 मध्ये महिलांसाठी पदवी महाविद्यालय सुरू करून महिला शिक्षणाला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांनी संकल्प, उत्साह, त्याग आणि एकाग्रतेने शिक्षण घेत ध्येय साध्य करावे. तसेच भ्रष्ट मानसिकता ही सामाजिक भ्रष्टाचाराचे रूप असल्याचे न्यायमूर्ती पाटील यांनी स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष सलाहुद्दीन पुणेकर यांनी केवळ प्रमाणपत्रासाठी नव्हे तर ज्ञान, कौशल्य आणि उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षण घेण्याचे आवाहन केले. विजापूर जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 14 मिलीमीटर तूट झाल्याने पिकांना ओलाव्याचा तुटवडा जाणवत असून नुकसानग्रस्त पिकांचे छायाचित्रांसह वैज्ञानिक व अचूक अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली. तूर, कापूस, मका, ऊस व सूर्यफूल पिकांवर परिणाम झाला असून वस्तुस्थितीवर आधारित अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा 7,75,000 हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 6,79,000 हेक्टर क्षेत्रावर 97.60% पेरणी झाली आहे. आलमट्टी व नारायणपूर जलाशयात पुरेसा पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शहर परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले ट्रक व मिनी मालवाहू टेम्पोच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघांना बसवेश्वर चौक पोलिसांनी सोमवारी अटक केली. अमित रावळ वय 19 व सचिन साळुंखे वय 21 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 22 बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा 2,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या 3 महिन्यांपासून निपाणी शहरासह परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅटऱ्या चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांवर लक्ष ठेवून तपास सुरू केला होता. 10 ऑगस्ट रोजी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजू दिवटे व राकेश मदने हे गस्त घालत असताना वरील संशयित दोघांची हालचाल निदर्शनास आली. पोलिसांनी चौकशी केली असता अमित रावळ व सचिन साळुंखे यांच्यावर संशय बळावला. दरम्यान त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. यात संशयितांकडून चोरीच्या बॅटऱ्या तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.